राष्ट्रीय ध्वज के लिए राष्ट्रीय सलामी देंगे। राष्ट्रीय सलामी। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। आणि त्यांचे सर्व सदस्य, माझ्या संस्थेचे स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष श्री दिवाकर अडविरकर गुरुजी आणि येथे जमलेले सर्व ग्रामस्थ यांचं मी मनापासून स्वागत करते। आसमान में लहरा रहा है तिरंगा हमारा। आज 75वा स्वातंत्र्य दिन अमृत म्हणूनच असं वाटतं की तिरंगा जब जब आकाश में लहराता है, वीर शहीदों याद तुम्हारी आती है, याद तुम्हारी आती है। नेहरू जी, बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, 20 वर्षाचे होते भगतजी तेव्हा ते शहीद झाले। आणि त्यामुळे अशा सर्व वीर शहीदांमुळे आज आपण दातृत्व पुढे आलेले आहेत आणि अनेक जण आम्हाला देणगी देत आहेत आमच्या शाळेला। मागच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा दीपचा सत्कार आम्ही ठेवला होता तेव्हा तिने कबूल केलं होतं आणि त्याप्रमाणे आज हा डयस दिलेला आहे। तर रुपालीला सुद्धा, जरी ती माझी विद्यार्थिनी आहे तरी सुद्धा रुपाली तिरंगा हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा। घर घर तिरंगा, रथ घर तिरंगा। माझ्या मारू नका। आसमां को सुनाना है। गर्व है इस तिरंगे पर, सारे जहां को ये दिखाएंगे।
अमृत काल मनाएंगे, घर घर तिरंगा लहराएंगे। घर घर तिरंगा, हर घर तिरंगा, इंटिंटा झंडा मने मनेगू त्रिवर्णा. हर घर तिरंगा. इंडिया 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 इंडिया. मांद्रेकर कनिष्ठ महाविद्यालय ही 104 वर्षाची शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये आज ऐतिहासिक हा कार्यक्रम करण्याचा योग आला. आणि त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचं, नागरिकांचं, विद्यार्थ्यांचं, अधिकाऱ्यांचं, शिक्षकांचं, जैतापूरच्या सर्व ग्रामस्थांचं अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर सर्वांना धन्यवाद देतो. केसरिया. गेले 3 दिवस 13, 14 आणि आजचा 15 ऑगस्टचा प्रत्यक्ष ध्वजारोहणाचा कार्यक्रम जैतापूरच्या ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यांनी गेले 3 दिवस याच ठिकाणी समूह गायनाचा कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्तपणे संपन्न केलेला होता. काल सुभेदार चौकातून मोटरसायकल, सायकल, रिक्षा आणि अनेक ग्रामस्थ नागरिक रॅलीने निघाले होते. इथून बाजारपेठेतून रॅली निघाली होती. ती जैतापूर, दादर, मांजरेकरवाडी, पीरवाडी, त्यानंतर अनंतवाडी, पुन्हा माघारी फिरून ती माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. परेड परेड सावधान. परेड विश्राम. परेड सावधान. विलोमत. रंग है क्या, ये रंग मेरी शक्ति का है, ये रंग मेरी ताकत का है, ये रंग देश के माथे पे सजा. श्वेत है क्या, रंग सत्य का. ये श्वेत रंग शांति का है, ये श्वेत रंग एके का है, ये रंग देश के. राष्ट्र ध्वज के लिए राष्ट्रीय सलामी देंगे. राष्ट्रीय सलामी. हाथ नीचे. ध्वजागीत निरोक्ता. येथे उपस्थित सर्व माननीय अधिकारी वर्ग, सर्व शाळांचे शिक्षक बंधू भगिनी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, पोलीस पाटील, सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी, माझे सर्व सहकारी ग्रामपंचायत सदस्य आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज 75व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव शुभदिनी असमंता डौलांनी फडकणारा भारतीय अस्मितेचा प्रतीक प्राणप्रिय तिरंग्याला सर्वप्रथम अभिवादन.
स्वातंत्र्याचा हा शुभ दिन ज्यांच्यामुळे प्राप्त झाला त्या स्वातंत्र्य सेनानी, देशभक्तांनी, हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. आणि या आजच्या 75व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण सर्वांना भाग्यवान आहोत आणि म्हणूनच भारतीय स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सवी दिन पाहण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. आपल्याला सहजासहजी स्वातंत्र्य प्राप्त झाले का? तर मुळीच नाही. या स्वातंत्र्यासाठी कैक देशभक्तांनी, हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. परकीय गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी भारत मातेच्या कैक सुपुत्रांनी आपल्या रक्ताचा अभिषेक केला. कैक हुतात्म्याचे रक्त सांडले गेले. मायभूमीच्या रक्षणासाठी कैक वीर हसत हसत फासावर गेले. कैक देशभक्तांनी वेगळ्या छातीवर गोळ्या झेलल्या आणि म्हणूनच हा स्वातंत्र्याचा हा शुभ दिन प्राप्त झाला. बरोबर 75व्या वर्षी 15 ऑगस्ट 1947 साली सारा देश मध्यरात्री साखर झोपेत असताना इंग्रजी राजवटीचा युनियन जॅक लाल किल्ल्याच्या तटावरून खाली आला आणि त्याच ऐतिहासिक लाल किल्ल्यावर भारतीय स्वातंत्र्याचा प्राणप्रिय तिरंगा आकाशानंतर डोलू लागला. आमची मायभूमी इंग्रजाच्या गुलामगिरीतून मुक्त झाली. पारतंत्र्याच्या शृंखलेतून देश मुक्त झाला. इंग्रजी राजवटीचा अस्त झाला आणि या दिनाचे औचित्य म्हणून लाल किल्ल्यावरून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला संबोधित करणारे भाषण केले. त्याचवेळी राष्ट्रकवी प्रदीप यांचे ए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी या अविस्मरणीय काव्यपंक्तीने त्यांच्या डोळ्यात अश्रू तळले होते. उत्सव 3 रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी माझा भारत देश गरीब राज्य नेले. Teachers, parents and dear friends, today we have gathered here to celebrate the great national day 15 August. Today I am going to say about Mahatma Gandhi. Mahatma Gandhi was born on 2nd October 1856. He was born at Porbandar. His full name was Mohandas Karamchand Gandhi. He completed his primary education in India. Later, he went to England for higher education. There, he became a lawyer. Then he came back to India. He decided to fight against British rulers. He gave the people new weapon of satyagraha and many good things. He made us free from the British rule. We are proud of him. Jai Hind, Jai Bharat. हे नाव आराध्या संतोष जिल्ह्यापासून प्राथमिक शाळा अंगणवाडी आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर पूजनाचा व माझे बालमित्र आज आपण स्वतंत्र दिन साजरा करण्यासाठी अतिशय उत्साहाने एकत्र जमलेलो आहोत. तर आजच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वतंत्र मिळाले. म्हणून आपण दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वतंत्र दिन म्हणून साजरा करत होतो. आपल्या भारत देशावर सुमारे 150 वर्ष इंग्रजांचे राज्य होते. म्हणून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक आंदोलने चळवळी करून भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. या आंदोलनाची आठवण राहावी म्हणून 15 ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत असतो. मला येथे बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. अनेक मुलं आली. डॉक्टर पाटकरांचा मुलगा आला, बुवाजी सरांचा आला, अमित नाचनकर सरांचा आला, की जो आज मिलिटरीमध्ये अत्यंत उच्च पदावरती काम करतोय, अमित नाचनकर म्हणून. अशी कितीतरी मुलं या शाळेतून पुढे वैभवशाली इतिहास ते घडवत आहेत. तर दिलीपने निश्चितच आमच्यासाठी, सर्व विद्यार्थ्यांसाठी की 99% मार्क्स मिळवले. आणि ज्या वेळेला त्याचा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा आम्हा सर्व शिक्षकांना, संस्थाचालकांना प्रचंड आनंद झाला, पालकांना. आणि नुसती एक पोस्ट टाकली. संस्थेच्याच पदाधिकाऱ्यांनी जवळजवळ 50,000 रुपये पाठवले. बाईंना एक खातच हे करायला इतका त्रास होत होता.
आणि त्यानंतर 77,000 रुपये जमले. त्यात ते दिलीप दळवीला 37,000 रुपये एक हाती रक्कम. एवढं पहिल्यांदाच शाळेच्या इतिहासाचं मोठं रोख बक्षीस दीप दळवीला. तर प्रथम आपण या दीप दळवीचा सन्मान करतो आहोत. ये धर्म विकास का इन्हीं उसूलों से है ये बना तिरंगा हमारा तिरंगा प्यारा त्यानंतर आर्या साखरकर 10वी तृतीय क्रमांक. अथर्व कृष्णराव त्यानंतर कॉमर्स शाखा मेरी जान मेरी शान सैनिक त्यांची जबाबदारी काय आणि कोणत्या परिस्थितीत सैनिक काम करतात. लडाख लेह काश्मीर बर्फाच्छादित प्रदेश हे फक्त आपण वर्तमानपत्रात किंवा पुस्तकातून वाचतो. प्रत्यक्षात जे काही त्यांना भोगावं लागतं ते देशासाठी भोगतात. सैनिक आहेत, लष्कर आहे, पोलीस आहे, म्हणून आपण सर्वसामान्य त्यांचा सुरक्षित आहोत. त्यामुळे यांचं दुःख जे आहे ते मिळणारं ऋण आहे. त्यांच्या ऋणातून शेतकरी आणि लष्कराचे अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी, पोलीस खात्याचे सर्व कर्मचारी यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल मुळे आपण सर्व सुरक्षित जीवन जगतो. मी इथे युद्ध सर्वांना विनंती करेन की इथे त्यांनी यावं. नाटे पोलीस स्टेशनचे पोलीस ऑफिसर अत्यंत कार्यक्षम दक्ष अधिकारी म्हणून त्यांनी आपलं इथे काम त्यांचं सुरू आहे. मी त्यांना विनंती करेन आजच्या कार्यक्रमाला येऊन त्यांनी शोभा वाढवली आहे. त्यांनी इथे शिंदे आणि त्यांची पत्नी सत्कार आपण करतो. संपूर्ण देशामध्ये माझी सैनिक ज्यांनी अतुलनीय कार्य या देशाचं हे केलेलं आहे त्यांचे सत्कार होत आहे. सगळं जीव अगदी टाकावेच असतो. काय होईल कधी काय होईल हे माहीत नसतं. पण त्या ह्या ज्या आपल्या भगिनी आहेत हिरोदत्त भगिनी त्यांचा मी सलाम करतो. जय हिंद. आणि आपले सैनिक जिथे गुंडेसर या ठिकाणी त्यांचा पुष्परूप सत्कार करत आहेत. सर्व चांगली कामगिरी या ठिकाणी Thank you.
तिरंगा बोलते. बोल, मी तिरंगा बोलतोय. या भारत मातेचा तिरंगा, प्रत्येक भारतीयाचा तिरंगा, लोकशाहीचे प्रतीक तिरंगा, धर्मनिरपेक्ष प्रतीक तिरंगा, मानवतेची शान तिरंगा, हृदयाचा सन्मान तिरंगा, गिरी शिखरावर फडफडे तिरंगा, गडकोटांवर लहरे तिरंगा, शेतशिवारी फुलतो तिरंगा, सागर लहरी झुलतो तिरंगा, मैदानातून हसे तिरंगा, गाळवाची या नाते तिरंगा, अवकाशाती असे तिरंगा, दक्षिण गंगोत्री असे तिरंगा, राई वाडी उभा तिरंगा, चारो ओर हरभर तिरंगा, चारो ओर हरभर तिरंगा, चारो ओर हरभर तिरंगा. होय माझ्या भक्तींनो आणि भगिनींनो, मी तिरंगा बोलतोय. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मला अभिमान वाटतोय. होय, मी तिरंगा बोलतोय. 15 ऑगस्ट 1947 ची ती रात्र देशाचे सुपुत्र पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आग्र्याच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि युगायुगांचा अंधार नाश पावला. मनामनाच्या गुलामगिरीच्या साऱ्या बेड्या तुटल्या. शतकांच्या तिमिरातून स्वातंत्र्याचा सूर्य उगवला. लोकांनी लोकांसाठी लोकांचे चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. या लोकशाहीची नवी परंपरा साऱ्या विश्वाने पाहिली. जगातली सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था म्हणजे भारतीय राज्य व्यवस्था. होय, मला अभिमान आहे छत्रपती शिवरायांच्या कल्पनेतल्या राजाचा. होय, मला अभिमान आहे भारतीय बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा. होय, आम्हाला अभिमान आहे भारतीय असल्याचा. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. अरे हो हो हो, पण हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं का? ओ नाही दादा, ओ नाही ताई, त्यासाठी खूप काही सोचलं. लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय, किती किती नावे सांगू. तुरुंगवास सोसले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. या लोकशाही भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनंत छळ सोसले. कॅप्टन लक्ष्मी विनादत्त रणरागिणी मागे नाही राहिल्या. शतकाचा अंधार लोपला, पहा पहा स्वाभिमानाचा माझा तिरंगा फडकला. मुक्त झालो आम्ही, मुक्त झालो आम्ही, मुक्त झालो आम्ही. भारत मातेचा विजय असो, विजय असो, भारत मातेचा विजय असो, विजय असो. हो, मुक्त तर झालो पण स्वातंत्र्य नाही ना झालो. मलाही तसंच वाटतंय रे, आपलं काहीतरी चुकतंय रे. जातीभेदाची बंधने संपू द्या रे सारी. अस्वच्छतेची गटारे नको रे आमच्या दारी. नको प्लॅस्टिकचा वापर हवी. मोकळ्या जागी झाडे लावायला हवी. ध्वनी प्रदूषणाचे, वायू प्रदूषणाचे नका फटाके फोडू रे. साधेपणाचे, समाधानाचे जीवन लाभू दे रे. भ्रष्टाचार मुक्त आपला देश घडवूया. रहदारीचे, मानवतेचे नियम सारे पाळूया. शुद्ध मनाचे शुद्ध जीवन लाभो आम्हाला. शुद्ध हवेचे पर्यावरण लाभो सर्वांना. प्राणी मात्रांचा समान हक्क या देशावरती. हक्काइतकी व्हावी माझ्या कर्तव्याची स्फूर्ती. मतदानाचा पवित्र हक्क जबाबदारीने बजावूया. स्वाभिमानाचा झेंडा आमचा गर्वाने फडकवूया, गर्वाने फडकवूया. होय, मी तिरंगा बोलतोय. होय, मी तिरंगा बोलतोय. सीमेवरी रक्त सांडले जवान आमचे शूर. तुम्ही का बांधता स्वार्थापायी हीच मनी उरूर. एका दिवसात मृत नसावा देशभक्तीचा पूर. माझी लेकरे उभी सारी, नाही कोणी मोठे लहान. कोणी ना झोपो कधी उपाशी थोर आपल्या वासानं. हीच खरी आदरांजली माझ्या लेकरांना. म्हणून आम्ही आज अशी प्रतिज्ञा करतो की भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. माझा देश आणि माझे देश बांधव यांच्याशी आणि त्यांची समृद्धी याचाच Thank you.
तिरंगा 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 जहाँ हमारी है तिरंगा तिरंगा तन हिमालय मन शिवालय प्राण बन के बहती गंगा तिरंगा 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 तिरंगा
उड़ जाता। मुश्किलों पे आफतों पे चढ़ के तीनों रंग, हिम्मतों का ताकतों का चक्र हो संग संग। पहचान हमारी है तिरंगा तिरंगा, एक रंग है वीरता का, शांति